शिक्षकांचं आपल्या आयुष्याचं महत्त्व असतं ते बऱ्याच वेळा आपल्याला त्या वेळेला कळत नाही. नंतर जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा ते आपल्याला कळतं. कारण मी शिक्षकांचं महत्त्व मला आधीच कळलं असं म्हटलं तर तो दांभिकपणा ठरेल. कारण त्यावेळेला जो उराटपणा करायचा तो केला होता, पण नंतर त्यांचं महत्त्व कळलं. शिक्षक कवितेचं नाव आहे. गाडीने झुकात वळण घेतलं आणि चिखलाचं पाणी त्यांच्यावर उतरलं. माझ्या मलाच लाज वाटली, पटकन उतरून माफी मागितली. पुरुष थरथरते हाताने ठीक आहे म्हणे. ओळख पटली, काय झालं? ओळखलं सर मला, मी आशेने विचारलं. दुसरं झालेल्या डोळ्यात हळूच हसू उठलं. चिखलाच्या त्या डागांनी माझं मन उदास झालं. चिखलाच्या त्या डागांनी माझं मन उदास झालं. पाठीवरून हात फिरवून मग त्यांनीच समजवलं. आमच्या पेशानं आम्हाला दिलेले हे दागिने आहेत. आमच्या पेशानं आम्हाला दिलेले हे दागिने आहेत. पण खरं सांगू का बाळा, तू गाडीतून उतरलास तर संस्कारही माझेच आहेत. आता शेवटची गोष्ट आहे. बऱ्याच वेळा काय होतं, आणि अगदी हा घरगुती कार्यक्रम आहे, सगळे मित्र मंडळी आणि आर्टिस्टच आहेत म्हणून मी कबूल करतो. मी फारसं कुठे कबूल करत नाही. लहानपणी आपल्याला बऱ्याच वेळा असं असतं की सोमवारी आपल्याला कंडक्टर व्हायचं असतं, मंगळवारी आपल्याला पोलीस इन्स्पेक्टर व्हायचं असतं, बुधवारी पायलट व्हायचं असतं, आणि असं बरंच काय काय व्हायचं असतं. माझा प्रॉब्लेम असा आहे, आणि म्हणून म्हटलं की मी हे फक्त मित्रांच्या समोरच कबूल करू शकतो. माझा प्रॉब्लेम असा आहे की माझ्या डोक्यात हे अजूनही चालतं. आता बाहेर कबूल केलं तर वेडावेडा म्हणतील, म्हणून मी ते हल्ली जसं वय वाढलंय तसं. बाय द वे, I'm enrolling for a pilot's course after Ladakh. True story. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की रोल मॉडेल आणि ही फळं आमची चालूच असतात रोज. म्हणजे मला कुठल्याही क्षणी माझ्याकडे 5 मागण्या तयार असतात. म्हणजे देव भेटला तर काय मागायचं, मला की रोज आणि वेगळ्या असतात. म्हणजे अजूनही स्वप्नात कुठेतरी मी ऑस्कर फिल्मफेअर घेतो, आणि मी असं सोडलेलं नाही आशा. त्यामुळे माझा भयंकर मोठा प्रॉब्लेम होतो. मग अशा माणसाला देव खरोखरच भेटला आणि देवाने सांगितलं एक वर माग, एकच वर माग, तर काय पंचायत होती तुम्ही विचार करा. कारण माझ्याकडे खरोखरच म्हणजे मला तुम्ही झोपेत जरी उठवलं तरी विचारलं तुला काय हवं, तुम्ही 5 गोष्टी फटाफट सांगू शकतो, आणि त्या रोज वेगळ्या असतात. देव एकदाच भेटला आणि देवाने विचारलं एकच वर माग, तर काय मागू. पुढे कठीण प्रश्न आहे, पण मला असं वाटतं जे आपल्या घरातले संस्कार असतात किंवा आपण जसे मोठे झालेले असतो, मला असं वाटतं की मी हा एकच वर मागेन, आणि त्या वर कवितेचं नाव आहे, आणि ती वाचून मी छोटासा कार्यक्रम संपवतो. कवितेचं नाव आहे वर. सहजच फिरता फिरता देवबाप्पा भेटला. खुशीत दिसला. पुरा हवं ते माग म्हणाला. पटकन काय मागायचं हा प्रश्नच होता. आपलं बरं चाललंय हा माझा समज होता. अमरत्व मागावं तर लांबच लांब म्हातारपण येणार. अमरत्व मागावं तर लांबच लांब म्हातारपण येणार. चिरतारुण्य मागावं तर दोस्त तर म्हातारे होणार. पैशाचं म्हणाल तर किती मिळालं तरी कमीच पडतो. पैशाचं म्हणाल तर किती मिळालं तरी कमीच पडतो. आपल्यापेक्षा शेजाऱ्यांकडे नेहमीच जास्त. मग मी देवाकडे काय मागायचं, हळवेपणा माझा आहे तसाच राहू दे. हळवेपणा माझा आहे तसाच राहू दे. हळवेपणानं मला जग माझं जगू दे. पहिल्या पावसाचा उरा गंध मला बंद करू दे. पाठीवरून मायेचा हात डोळ्यात पाणी आणू दे. पहिल्या पावसाचा उरा गंध मला बंद करू दे. पाठीवरून मायेचा हात डोळ्यात पाणी आणू दे. फुलावरून निसटणाऱ्या दवबिंदूचा घोर जीवा लागू दे. मनातल्या साऱ्या गर्दी मैत्रीचा एक निवांत क्षण जगू दे. देव म्हणाला